हाय फ्रेंड्स, माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ब्रेड पासून तयार होणारी बनवायला सोपी आणि खायला अप्रतिम अशी स्वीटची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। फ्रेंड्स, इथे मी काही ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत। त्या स्लाइसच्या ज्या कडा आहेत त्या मी कापून घेणार आहे। मी कापण्यासाठी सुरीचा वापर करत आहे। तुम्ही कैची सुद्धा वापरू शकता आणि ह्या कडा कापू शकता। ब्रेडच्या चारी बाजूने कडा कापून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। पहा, मी इथे ब्रेड तयार केलेले आहेत। मी ब्रेडच्या चारी बाजूने कडा काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी सर्व ब्रेड तयार करून घेतलेले आहेत। आता या ब्रेडमधून मी दोन दोन ब्रेड घेऊन त्यांचे तुकडे करून घेणार आहे। इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत, त्यांना मी मधीतून कापणार आहे आणि त्यांचे दोन तुकडे करणार आहे। पुन्हा एक भाग घेणार आहे आणि त्याचे दोन तुकडे करणार आहे। असे मी एकूण 4 तुकडे केलेले आहेत, म्हणजे माझ्या 2 ब्रेडचे एकूण टोटल 8 तुकडे झालेले आहेत। तुम्हाला एक ब्रेडचे 4 तुकडे करायचे आहेत आणि अशा प्रकारे मी ब्रेड तयार करून घेतलेले आहेत सर्व। आता मी इथे पिस्ता घेत आहे। पिस्ता मी बारीक बारीक कापून घेणार आहे। तुम्ही कोणताही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, बदाम, काजू कोणताही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि अशा प्रकारे त्या ड्रायफ्रुट्सला तुम्हाला बारीक कापून घ्यायचा आहे। आता हा पिस्ता मी बाजूला ठेवणार आहे। आपल्याला आत्ताच पिस्ता लागणार नाहीये, आपल्याला हा पिस्ता शेवटी लागणार आहे। आता मी ब्रेड घेणार आहे। ब्रेड मी फ्राय करणार आहे। फ्राय करण्यासाठी मी आता कढई घेणार आहे आणि त्यामध्ये घी घालणार आहे। घी गरम झालेला आहे। आता यामध्ये मी ब्रेड फ्राय करणार आहे। गोल्डन ब्राउन होतपर्यंत ब्रेड फ्राय करायचे आहेत। ब्रेड सारखे उलटे पलटे करत राहायचं जोपर्यंत ते गोल्डन ब्राउन होत नाहीत। जर त्यांना हलवलं नाही तर ते व्यवस्थित गोल्डन ब्राउन होणार नाहीत, व्यवस्थित टोस्ट होणार नाहीत, म्हणून त्यांना सारखं हलवत राहायचं। पहा, इथे माझे ब्रेड तयार झालेले आहेत। त्यांना किती सुंदर रंग आलेला आहे। आता मी त्यांना काढून घेणार आहे। अशाच प्रकारे मी सर्व ब्रेड तयार करून घेणार आहे। पहा, इथे मी सर्व ब्रेड तयार करून घेतलेले आहेत आणि किती सुंदर त्यांना रंग आलेला आहे। इथे मी आता एक कढई घेतलेली आहे। आता या कढईमध्ये मी 1 वाटी साखर घालणार आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे। आपल्याला 1 तार 2 तार चासणी वगैरे असं काही बनवायचं नाहीये। फक्त ही जी साखर आहे ती पाण्यामध्ये विरघळत पर्यंत आणि हे पाणी थोडं घट्ट होतपर्यंत शिजवायचं आहे। पहा, साखर विरघळलेली आहे आणि आपली जी चासणी आहे ती तयार झालेली आहे। आता यामध्ये मी जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते घालणार आहे आणि 1-2 सेकंद फक्त दोन्ही बाजूने त्यांना पलटून घेणार आहे आणि लगेच बाहेर काढणार आहे। पहा, अशा प्रकारे पालटायचं आहे दोन्ही बाजूने आणि लगेच त्यांना काढून घ्यायचं आहे। आपण ब्रेड चासणीमध्ये फक्त गोड होण्यासाठी घालणार आहोत, त्यामुळे ते लगेच 2-3 सेकंदामध्येच काढून घ्यायचे। जास्त वेळ ठेवायची गरज नाही, ते लगेच गोड होतील। फ्रेंड्स, मी अशा प्रकारे सर्व जे ब्रेड आहेत ते चासणीतून काढून घेतलेले आहेत। आता अशाच प्रकारे जे उरलेले ब्रेड आहेत ते मी चासणीमध्ये टाकणार आहे। त्यांना पण 2-3 सेकंद डीप करणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे। पहा फ्रेंड्स, इथे मी सर्व ब्रेड तयार केलेले आहेत। फ्रेंड्स, आता आपण या ब्रेडचे सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे श्रीखंड घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रबडी घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खीर घेऊ शकता। तुम्हाला जो स्वीट आवडेल तो स्वीट घ्या। फक्त तो घेताना जाड घ्या, पातळ घेऊ नका, नाहीतर मग जर तुम्ही पातळ घेतलात तर तो ब्रेडवर ठेवल्यानंतर तो व्हायला सुरुवात करेल आणि मग ते सँडविच आहेत ते चांगले बनणार नाहीत। म्हणून जो पण स्वीट घ्याल तो जाड घ्या। मी इथे श्रीखंड घेतलेला आहे। आता मी इथे ब्रेडची एक स्लाइस घेणार आहे आणि त्यावर हा श्रीखंड लावणार आहे। एक जाड थर असा लावायचा आहे। आता यावर मी दुसरा एक स्लाइस ठेवणार आहे ब्रेडचा आणि एक सँडविच तयार करणार आहे। पहा, अशा प्रकारे। पहा, किती सुंदर दिसतोय दिसायला। जितका सुंदर दिसायला दिसतोय तो खायला पण तितका मस्त लागतो। आता मी अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक सँडविच बनवून दाखवते। मी अजून एक ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे, त्यावर मी अशा प्रकारे श्रीखंड ठेवणार आहे आणि श्रीखंडाच्या वर मी दुसरी एक स्लाइस ठेवणार आहे आणि त्याचा पण एक असा सँडविच तयार करून घेणार आहे। फ्रेंड्स, आता अशाच प्रकारे मी सर्व सँडविच बनवून घेणार आहे। फ्रेंड्स, पहा, अशा प्रकारे मी सँडविच बनवून घेतलेले आहेत
आता मी त्यांना पिस्ता घालून गार्निश करून घेणार आहे। मी थोडा थोडा पिस्ता त्यांच्यावर ठेवणार आहे आणि मस्त त्यांना अशा प्रकारे गार्निश करणार आहे। पहा दिसायला किती सुंदर दिसत आहेत। फ्रेंड्स, आपले ब्रेड श्रीखंड टोस्ट तयार झालेले आहेत। हे खायला एकदम रेडी आहेत। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। माझ्या या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड रिलेटिव्ह सोबत शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।